हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग रेशो ॲनालिसिस इलिस्ट्रेशन नंबर 5 पेज नंबर 4.37 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. बास्को लिमिटेड चोपडा हॅज सबमिटेड द फायनान्शियल डेटा for the year ended 31st March 2025 as follows. Calculate gross profit ratio, net profit ratio आणि शेवटचा आहे ऑपरेटिंग रेशो. तर इथं जे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर एक कॅल्क्युलेट करायचे आहेत हे रेशो. त्याच्यासाठी आपल्याला एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व्यवस्थित तयार करावं लागेल, कारण त्यांनी जी गिवन इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती त्याच्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट दिलेला नाही, नेट प्रॉफिट दिलेला नाही. तो काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावं लागेल. तर पेन्सिलनी काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 11-12ला असताना ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही ट्रायल बॅलन्सवरून तयार करत होता. तसाच इथं हा आपल्याला एक प्रकारचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, फायनान्शियल डेटा दिलेला आहे, म्हणजे ट्रायल बॅलन्स सारखंच दिलेलं आहे. तर ह्याच्यावरून तुम्हाला काय फाईंड करायचं आहे, ट्रेडिंगला कोणते आयटम येणार आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणते आयटम येणार आहेत आणि त्याच्यावरून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक तयार करायचं आहे. नेट प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉफिट शोधल्याशिवाय हे रेशो तुम्हाला फाईंड होणार नाहीत. तर इथं लिहिले डिफेक्टिव्ह गुड्स रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. आता डिफेक्टिव्ह गुड्स रिसिव्ड फ्रॉम डेटर्स म्हणजे आहे ते डेटर्सकडून. तर हे सेल्स रिटर्न आहे, तिथं लिहून ठेवा सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न हे काय आहे, सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न काय होतात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्समधून लेस होतात, म्हणून हे येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पाहिजे तर तुम्ही इथं क्रेडिट लिहून ठेवू, तुम्हाला जर लक्षात राहत असेल तर तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. परचेज ऑफ ट्रेडिंग गुड्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. परचेजेस आहेत. सॅलरीज पेएबल, ॲक्च्युली पेएबल इज अ रॉंग वर्ड. तर हा पेएबल कट करा, सॅलरी आहे पेएबल नाही आहे, तर पेएबलला कट करा, कारण पेएबल आलं तर ते लायबिलिटीला येतं. पेएबल म्हणजे आउटस्टँडिंग आहे, सॅलरी द्यायची राहिली तर ते लायबिलिटीला येतं. बट इथं त्यांचं प्रिंटिंग मिस्टेक झालं आहे, तर पेएबल हा वर्ड नाही, नुसतं सॅलरीज आहे. हे प्रॉफिट अँड लॉसला येणार आहे म्हणून इथं पी लिहा. डेबिट साईडला येणार आहे, कारण डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. पब्लिसिटी चार्जेस म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च आहे, हे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. लॉस ऑन सेल ऑफ ओल्ड फर्निचर हे पण येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. लॉस झालेला आहे, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मोटिव्ह पॉवर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कारण मोटिव्ह म्हणजे जी इलेक्ट्रिसिटी पॉवर असते ती आहे आणि ती आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज केली अशी पॉवर मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज केली जाते, म्हणून त्याला आपण ट्रेडिंग अकाउंटला घेतो. आता ट्रेडिंग अकाउंटला काय येतं तर जे प्रोडक्शनशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहेत आणि सेल्सशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आहेत. तर रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक आहे हा 1 एप्रिलचा असतो, तो नेहमी ओपनिंग स्टॉक असतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सेल्स ऑन क्रेडिट सेल्स येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. डिलिव्हरी व्हॅन रिपेअर्स अँड मेंटेनन्स हे येणार आहे, ही सेल्स रिलेटेड खर्च आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कमिशन ऑन सेल्स रिलेटेड आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज ऑन परचेजेस हे परचेसशी रिलेटेड आहे, म्हणजे रॉ मटेरियल परचेस केलं. कशासाठी आपण रॉ मटेरियल परचेस केलं तर वस्तूचं उत्पादन करण्यासाठी, म्हणून हे येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर आहे सॅलरीज अँड वेजेस. तर सॅलरी येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज ऑन सेल्स, आता हे सेल्सशी रिलेटेड आहे बघा, कॅरेज ऑन सेल्स, तर हे येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. नुसतं कॅरेज आलं असतं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आलं असतं, हे लक्षात ठेवा. तर त्याच्या पुढं आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ ओल्ड मशिनरी. प्रॉफिट झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इन्कम आहे म्हणून, कारण काय झालं आहे बघा, प्रॉफिट झाला आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण हे इन्कम आहे म्हणून. रिटर्न ऑन क्रेडिट सप्लायर म्हणजे तुम्ही गुड्स ज्याच्याकडून परचेस केला आहे त्या सप्लायरला माल परत पाठवला, म्हणून हे येणार. हे परचेस रिटर्न्स आहेत किंवा त्याला आपण रिटर्न आउटवर्ड पण म्हणतो. इथं लिहून ठेवा तुम्हाला कळण्यासाठी. परचेस रिटर्न परचेसमधून लेस होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. परचेजेसमधून लेस होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, परचेजेसमधून लेस होणार आहे. रॉ मटेरियल स्टॉक ॲज ऑन 31
मार्च 2025, 31 मार्चचा असतो तो क्लोजिंग स्टॉक आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहे, तो क्लोजिंग स्टॉक आहे. ह्याच्यावरून आपल्याला पहिलं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवावं लागेल, कारण क्वेश्चनमध्ये नेट प्रॉफिट गिवन नाही, ग्रॉस प्रॉफिट गिवन नाही. सेल्स आपल्याला दिलेले आहेत, पण ते सेल्स मधून रिटर्न्स आपल्याला लेस करून नेट सेल्स दिलेले नाहीत, ते नेट सेल्स शोधावे लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही. म्हणून आपण काय बनवणार आहोत, एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रिअरेंज करणार आहोत. मग मी इथं एक ओपन केलेलं आहे, नाव दिलेलं आहे रिअरेंज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025 इन द बुक्स ऑफ बास्को लिमिटेड चोपडा. तर क्वेश्चनचा आन्सर आपण इथं लिहिलेला आहे. सुरुवात आपल्या ट्रेडिंग अकाउंटपासून करायची आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सगळ्यात पहिला असतो ओपनिंग स्टॉक, ॲड परचेजेस, लेस परचेज रिटर्न, आणि मग आपल्याला अदर एक्सपेन्सेस घ्यायचे असतात. तुमचा ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट ठरलेला असतो. तुम्ही इथं घेता टू, ह्या साईडला टू लिहितो, ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक 1 एप्रिलचा असतो, तर आपण इथं मेन्शन केलेलं आहे. तुम्ही वळीनं नाही पोस्टिंग करू शकत, म्हणून ओपनिंग स्टॉक बघा कुठं आहे, तर इथं आहे. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आहे किती आहे, नीट बघा. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आहे 32,450, 32,450. तुम्ही इथं लिहू शकता 1 एप्रिल 2024 हा ओपनिंग आहे. त्याच्यानंतर हा ठरलेला फॉर्मॅट असतो ट्रेडिंग अकाउंटचा. इथं येतं परचेजेस, आणि त्याच्यामधून लेस होतं परचेज रिटर्न, कारण आहेत परचेज रिटर्न, तर त्याला तुम्ही परचेज रिटर्न म्हणू शकता किंवा रिटर्न टू सप्लायर पण म्हणू शकता. परचेज रिटर्न. आता आपण परचेजेस बघूया कुठं आहेत, तर परचेज ऑन ट्रेडिंग गुड्स लिहिले 2,75,000, 2,75,000 इनरला घ्यायचं आहे, कारण त्याच्यातून परचेज रिटर्न लेस करायचे आहेत. बघा सप्लायर्स कुठे आहे, रिटर्न ऑन क्रेडिट सप्लायर 3,060 लेस करून आपल्याला बाहेर काढायचे आहेत. कॅल्सीवर करा, कारण जर चुकलं तुमचं बाहेर काढायला तर ग्रॉस प्रॉफिट चुकल, म्हणून आपण कॅल्सीवर करू. 2,75,000 मायनस 3060, आन्सर आलं तुमचं 2,71,940. बाहेर लिहायचं आहे परचेजच्या समोर 2,71,940. त्याच्यानंतर परचेजेस नंतर आपण इथला फॉर्मॅट असा, आता राहिलेले एक्सपेन्सेस तुम्ही खालीवर घेतले तरी चालेल, कॅरेज, वेजेस वगैरे. तर वळीन आता घेऊ. ह्या साईडला असतं बाय सेल्स, आपण हे पण कंप्लीट करू. बाय सेल्स, लेस सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न. सेल्स बघा किती आहेत, इथं लिहिलेलं आहे. सेल्स कुठं आहेत बघा, सेल्स ऑन क्रेडिट 5,06,930, 5,06,930. अमाऊंट व्यवस्थित बघून घ्या किती आहे. त्याच्यामधून आपल्याला लेस करायचे आहेत सेल्स रिटर्न, रिटर्न टू नाही, सेल्स रिटर्न म्हणजे सेल्स रिटर्न, रिटर्न टू कस्टमर कुठं आहे, कस्टमर बघा, रिटर्न्स टू परचेज रिटर्न नाही, हे नाही. सेल्स कुठे गेलं, एक मिनिट. इथं सेल्स, हां इथं नाही, कुठं आहे बघा बरं. इथं लिहिले बघा, डिफेक्टिव्ह गुड्स रिटर्न फ्रॉम डेटर्स. डेटर्स म्हणजे आपला कस्टमर असतो, त्याच्याकडून आपण त्यांना काय केलं, डिफेक्टिव्ह गुड्स परत का करतो, रिटर्न का करतो, जर डिफेक्टिव्ह असेल, ऑर्डरप्रमाणे नसेल तर रिटर्न करतो. म्हणून खराब असलेला माल परत केला. 6,930 लेस केल्यानंतर बाहेर येणार आहेत 5 लाख. तुम्ही कॅल्सीवर पण करून बघा. हे झाले सेल्स. सेल्स मिळवणं आपल्या दृष्टीनं खूप गरजेचं होतं, आपण फाइंड आउट केलं. आता जे तुम्ही पोस्टिंग केलेलं आहे त्याला टिक करून घ्या. हे केलं तुम्ही, काहीतरी इथं करा. परचेजेस घेतले तुम्ही,
त्याच्यानंतर काय घेतलं अजून, रॉ मटेरियल घेतला 1 तारखेचा, क्रेडिट सेल्स घेतले. आता आपल्याला काय राहिलेलं घ्यायचं आहे बघूया. सॅलरी नाही येणार ट्रेडिंगला, पब्लिसिटी चार्जेस प्रॉफिट अँड लॉसला, मोटिव्ह पॉवर येईल बघा. आता त्याच्यानंतर आहे मोटिव्ह पॉवर 2, मोटिव्ह पॉवर अमाऊंट नीट बघा 68,530. त्याच्यानंतर आता आपण बघू मोटिव्ह पॉवर, इथं टी लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर रॉ मटेरियल घेतलेलं आहे, सेल्स ऑन क्रेडिट सेल्स घेतलेले आहेत, डिलिव्हरी व्हॅन रिपेअर्स हे प्रॉफिट अँड लॉसला. परत इथं टी आहे बघा, कॅरेज ऑन परचेजेस, कॅरेज ऑन परचेजेस त्याच्या खाली येईल कॅरेज. कॅरेज ऑन परचेजेस अमाऊंट किती आहे बघा कॅरेज ऑन परचेजेसची 47,860. 47,860. त्याच्यानंतर कॅरेज ऑन परचेजेस नंतर टी कुठं लिहिलं आहे बघा तुम्ही, टी लिहिलं इथं रिटर्न ऑन क्रेडिट सप्लायर, ते घेतले आपण परचेज रिटर्नला. परत हा आहे क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आहे 45,780. तो आपल्याला इथं घ्यायचा आहे, या साईडला म्हणणार बाय क्लोजिंग स्टॉक. तारीख लिहिणार आहे 31 मार्च 2025. अमाऊंट किती आहे नेट बघा 45,780. आपला हा झाला ट्रेडिंग अकाउंट. आता आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला क्लोज करायचा आहे आणि जो नेट प्रॉफिट येईल तो शोधायचा आहे. तर आपण ना कॅल्सीवर काढू, इथंच टोटल करू आपण. क्रेडिट साईडची टोटल जास्त येणार आहे, त्याशिवाय आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळणार नाही. तर 5 लाख प्लस 45,780. तर टोटल केली तर अशीच येईल बघा 780. हे 5 4 आणि हे 5,45,780. 5,45,780 ही झाली टोटल. आता त्या टोटलमधून ही टोटल तुम्हाला मायनस करायची आहे. डेबिटची टोटल करू आपण 32,450 प्लस 2,71,940 प्लस 68,530 प्लस 47,860 एवढे टोटल आलेली आहे. आपण एका पेजवर करूया इथं. एक मिनिट. हां, टोटल क्रेडिट साईडची टोटल आहे 5,45,780 मायनस 4,20,780. मायनस करायचे, डेबिटची टोटल आहे 0,0,0,521 1,25,000. चेक करते मी बरोबर आलं का, आलं. तर आन्सर इज करेक्ट. तुम्ही इथून पण करू शकता मायनस 5,45,780 1,25,000. याला नाव द्या ग्रॉस प्रॉफिट BD. हा ग्रॉस प्रॉफिट तुम्ही क्रॉस ह्या साईडला घेता, इथं म्हणणार आहात तुम्ही बाय ग्रॉस प्रॉफिट CD. अमाऊंट आहे 1,25,000 1,25,000. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे राहिलेले आयटम घ्यायचे आहेत. तर बघा जिथं जिथं तुम्ही PP लिहिलेलं आहे तिथं बघायचं, सॅलरीज लिहा. इथं तुम्ही पेएबल लिहू नका, नाहीतर आन्सर रॉंग आहे ते. तर इथं लिहा तुम्ही ह्या साईडला 2 सॅलरीज. सॅलरीज अमाऊंट आहे सॅलरीज पेएबलची, सॅलरीची अमाऊंट आहे 4,720. सॅलरीज नंतर बघा P कुठं लिहिलं आहे, पब्लिसिटी चार्जेस.
पब्लिसिटी चार्जेस. पब्लिसिटी चार्जेसची अमाऊंट आहे 7,970. 7,970. ओके. पब्लिसिटी चार्जेस तुम्हाला विजिबल आहे का बघा. पब्लिसिटी चार्जेस. त्याच्यानंतर आहे लॉस ऑन सेल ऑफ ओल्ड फर्निचर. टू लॉस ऑन सेल ऑफ ओल्ड फर्निचर. अमाऊंट बघा किती आहे 4,000. अमाऊंट आहे 4,000. त्याच्यानंतरचं नाव आहे मोटिव्ह पॉवर नाही पी बघा इथं आहे डिलिव्हरी व्हॅन पाहिजे कॅन झाले डिलिव्हरी व्हॅन रिपेअर्स अँड मेंटेनन्स. मेंटेनन्स. तर व्हॅल्यू त्याची किती आहे बघा. याचं स्पेलिंग आपण परत लिहूया. काय लिहिलं आहे मेंटेनन्स ANC. मेंटेनन्स किती आहे 2,870. त्याच्यानंतर आहे कमिशन ऑन सेल्स. कमिशन ऑन सेल्स आहे 4,490. 4,490. कमिशन ऑन सेल्स नंतर आहे कॅरेज ट्रेडिंगला होतं सेल्स सॅलरीज अँड वेजेस. टू सॅलरीज अँड वेजेस. सॅलरीज अँड वेजेसची अमाऊंट आहे 25,000. त्याच्यानंतर आहे सॅलरीज अँड वेजेस कमिशन अँड कॅरेज अँड सेल्स. कॅरेज ऑन सेल्स. अमाऊंट आहे कॅरेज ऑन सेल्सची 4,950. त्याच्यानंतर कॅरेज ऑन सेल्स नंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ ओल्ड मशिनरी. तर प्रॉफिट आहे ह्या साईडला येईल आपण इथं लिहिणार आहोत प्रॉफिट. लॉस आला तर डेबिट साईडला इथं लिहिलं आहे बघा लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. इथं येईल प्रॉफिट ऑन सेल ऑफ काय लिहिलं आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ ओल्ड मशिनरी. अमाऊंट किती आहे बघा 4,000. चेक करा कारण कधी एखादी अमाऊंट जर लिहायला चुकली तर आन्सर आपलं चुकल. त्याच्यानंतर आहे रिटर्न ऑन क्रेडिट सप्लायर. हे क्रेडिट परचेज रिटर्न ऑन परचेजेस आहेत किंवा परचेज रिटर्न आहे. आणि हे रॉ मटेरियल स्टॉक हे ट्रेडिंगला आलेलं आहे. इथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे. आपण एकदा फक्त चेक करू 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे 1 2. आता आपल्याला टोटल काढायची आहे आणि तुमचा नेटच प्रॉफिट येणार आहे ह्या साईडला. तर ह्या साईडची टोटल तुमची जास्त येणार आहे क्रेडिटची. तर क्रेडिटची टोटल आहे 3 0 1 2 3 5 आणि 4 9 2 1,29,000. तिचा अमाऊंट आपण इथं लिहिणार आहोत 1,29,000. इथे येईल टू नेट प्रॉफिट.
तुम्ही काय करा, ग्रॉस प्रॉफिट फाइंड केला त्याला स्टार करा, ह्याला पण स्टार करा. आपण काय करू, डेबिट साईडची टोटल करू. 4720 प्लस 7970 प्लस 4000 प्लस 2870 प्लस 4490 प्लस 25000 प्लस 4950 54,000 टोटल आली डेबिटची. त्याच्यातून तुम्ही मायनस करा, मायनस 1,29,075. मी बघते चेक करून, तर आन्सर इज करेक्ट. नेट प्रॉफिट आला 75,000. आता तुम्ही रेशिओ काढू शकता, कारण तुम्हाला नेट प्रॉफिट मिळाला, ग्रॉस प्रॉफिट मिळाला, सेल्स मिळाले. आता तुम्ही रेशिओ फाइंड करू शकता. पहिला रेशिओ सांगितलेला आहे क्वेश्चनमध्ये त्यांनी, ग्रॉस प्रॉफिट रेशिओ. तर आता आपल्या इथे इन्फॉर्मेशन आहे, कॅल्क्युलेट द रेशिओ. पहिला आहे ग्रॉस प्रॉफिट रेशिओ. फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100 इंटू 100. आता ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे. ग्रॉस प्रॉफिट आहे तुमचा 1,25,000 डिवाइड बाय नेट सेल्स आहेत 5 लाख इंटू 100. तर आता आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. तुम्ही झिरो कट करून पण करू शकता, पण आज छोटी व्हॅल्यू आहे. 1,25,000 डिवाइड बाय 5 लाख इंटू 100, 25%, 25%. आन्सर फक्त चेक करते, आन्सर इज करेक्ट, 25%. आन्सर आलं 25%. दुसरा आहे नेट प्रॉफिट रेशिओ. नेट प्रॉफिट रेशिओ फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. नेट प्रॉफिट तुम्हाला इथं मिळालेला आहे 75,000. तर आपण इथं व्हॅल्यू टाकू 75,000 डिवाइड बाय नेट सेल्स आहेत 5 लाख, इथं दिलेला आहे 5 लाख इंटू 100. तर तुम्ही ह्याला पण कॅल्सीवर फाइंड करू शकता. 75,000 डिवाइड बाय 5 लाख इंटू 100, 15%. चेक करते, 15% इज अ करेक्ट, 15%. आणि तिसरा रेशिओ आहे आपल्याला ऑपरेटिंग रेशिओ. ऑपरेटिंग पाहिजे होतं, ऑपरेटिंग रेशिओ. ऑपरेटिंग रेशिओचा फॉर्म्युला आहे इथं लिहिते, ऑपरेटिंग रेशिओ इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. इंटू 100 आहे, हे विसरू नका. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कसं काढायचं ते मी इथं दाखवते तुम्हाला. तर सोप्या पद्धतीनं पण तुम्ही काढू शकता. कॉस्ट 2 पद्धती मी एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स किती आहेत बघा इथं 5 लाख लेस ग्रॉस प्रॉफिट आहे 1,25,000. 1,25,000 1 2 3 एक झिरो जास्त झाला. 5 लाखातून 1,25,000 मायनस करा.
3,75,000. हे झालं कॉस्ट ऑफ गुड हे काय ते कॉस्ट ऑफ गुड सोल्ड बघते आलेले आहे आन्सर. तर आपण इथं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आले 3,75,000. आता प्लस करायचं आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता इथं नीट बघा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते आहेत की जे सेल्सशी रिलेटेड आहेत ते तुमचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत सेल्सशी रिलेटेड. आता सेल्सशी रिलेटेड कोण कोण आहे बघा. सॅलरी, आता इथं तुम्ही टिक करू शकता. सॅलरी आहे, पब्लिसिटी चार्जेस आहे. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर नाही कारण ते ॲसेट विकली, गुड्स विकून आलेला, गुड्स विक्रीसाठी आलेला खर्च नाही किंवा तो लॉस आहे म्हणून तो तुम्हाला इथं घ्यायचा नाही. तर त्याच्या पुढं बघा डिलिव्हरी व्हॅन रिपेअर्स अँड मेंटेनन्स हे कशासाठी आहे तर माल विक्रीसाठी आपण व्हॅन घेतलेली आहे त्या व्हॅनचा मेंटेनन्सचा खर्च आहे हे येणार. कमिशन ऑन सेल जो एजंट आहे जो माल विकणार आहे त्याला आपण कमिशन दिलं. सॅलरी आणि वेजेस दिली, माल विकणाऱ्या लोकांना आपण वेजेस दिलं किंवा सॅलरी दिली. कॅरेज ऑन सेल्स माल विक्रीनंतर मालाच्या विक्रीसाठी आलेला वाहतुकीचा खर्च म्हणून हे तुमचे खर्च येणार आहेत. आणि हे जे प्रॉफिट ऑन सेल ऑफ ओल्ड मशिनरी आहे हे येणार नाही तर कारण ही मशिनरी आपण सेल केलेली आहे. मशिनरी म्हणजे ॲसेट आहे. ॲसेट आपण विक्रीचा बिझनेस करत नाही, आपण मालाच्या विक्रीचा बिझनेस करतोय म्हणून हे बिझनेसशी रिलेटेड किंवा ऑपरेटिंग म्हणजे बिझनेस चालवण्यासाठी आलेला एक्सपेन्सेस. तर हे तर इन्कम आहे, ह्या साईडचे एक्सपेन्सेस आहेत. तर हे ज्याला मी टिक केलं आहे ते एक्सपेन्सेस आपल्याला घ्यायचे आहेत. तर आपण ना इथं मी तुम्हाला दाखवते कोणकोणते ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आलेले आहेत ते. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू इथं आलेला आहे सॅलरीज प्लस पब्लिसिटी चार्जेस प्लस डिलिव्हरी व्हॅन रिपेअर्स अँड मेंटेनन्स कमिशन ऑन सेल्स सॅलरी अँड वेजेस कॅरेज ऑन सेल्स. आता बघा सॅलरीज किती आहे तर 4,720 प्लस 7,970 प्लस हे फर्निचर येणार नाही. डिलिव्हरी व्हॅनचा एक्सपेन्सेस येणार आहे 2,870 प्लस येणार आहे 4,490 प्लस येणार आहे 25,000 प्लस येणार आहे 4,950. एवढं सगळा तुमचा टोटल एक्सपेन्सेस आहे. आपण ह्याच्यावर टोटल करू. 4,720 प्लस 7,970 प्लस 2,870 प्लस 4,490 प्लस 25,000 प्लस 4,950 50,000 एक्सपेन्सेस आलेले आहेत. आपण फक्त चेक करू बरोबर आहे का. 50,000 बरोबर आहे. तर 50,000 आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत. 50,000 डिवाइड बाय नेट सेल्स आहेत 5 लाख इंटू 100. तर 75 आणि 50 किती येते 4,25,000 येईल टोटल केली तर. आपण इथं करू शकतो 50,000 प्लस 3,75,000 4,25,000 4,25,000 डिवाइड बाय 5 लाख इंटू 100. बघा बरं हे आन्सर आलं डिवाइड बाय 5 लाख इंटू 100 85%.
पर्सेंट ॲन्सर इज करेक्ट. 85% आपला ॲन्सर आलेला आहे. तर बघा, मी खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, पोचवा. आणि हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.